गेल्या 6 महिन्यांपासून ज्यांची प्रत्येक मागणी मान्य होत होती त्या मनोज जरांगेंबाबत आता राज्य सरकारनं नो कॉम्प्रोमाइज अर्थात तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे। सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी करणाऱ्या जरांगेंवरच आज 3 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। शिरूर, बीड आणि अमळनेर इथं जरांगे आणि अन्य 425 जणांवर 22 गुन्हे दाखल झालेत। एवढंच नाही तर जरांगेंचे निकटवर्ती असलेल्या 5 जणांना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतलं। या सगळ्याचा परिणामही लगेचच दिसून आला। मनोज जरांगे यांनी 17 दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित केलं। मुळात रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगेंनी फडणवीसांवर जातीवाचक टीका केली, तसंच अनेकदा अपशब्द देखील वापरले। त्यानंतर काही तासातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे प्रचंड आक्रमक झाले होते। 6 महिन्यात पहिल्यांदाच त्यांनी जरांगेंना थेट इशारा दिला, काहीही बोललेलं खपवून घेणार नाही, कायद्यासमोर कुणीही मोठं नाही एवढंच म्हणत शिंदेंनी आपला इरादा स्पष्ट केला होता आणि त्याचाच परिणाम आज लगेचच दिसून आला। आपल्या मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की आपलं 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। हे काल आणि रात्री खूप समाजाच्या आग्रहामुळे त्यांचं म्हणणं होतं की आपण आमरण उपोषण काम करण्यासाठी, त्यामुळे आपण आज असा समाजाच्या वतीनं निर्णय घेतोय की आमरण उपोषण आपण ह्या अंतरवालीतलं आज 17व्या दिवशी स्थगित करून याचं रूपांतर आपण साखळी उपोषणात करत आहोत। इथल्याच माता माऊलींच्या अंतरवालीच्या हातानं पाणी घेऊन आपण हे आमरण उपोषण माझं 17व्या दिवसाचं आपण स्थगित करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।